नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये. तर विषय असा आहे मित्रांनो, तर मी किती दिवस झालं या चॅनलवरती हिंदीमध्ये पूर्ण व्हिडिओ अपलोड करत होतो, एडिट करत होतो, हिंदीमधून बोलत होतो. परंतु ज्या क्वालिटीचा फील आणि ज्या क्वालिटीचा परफॉर्मन्स जे आपल्या या व्हिडिओसाठी आणि या साऊंड फील्डच्या इन्फॉर्मेशनसाठी जे पाहिजे होता ते मिळत नसल्यामुळे मी ध्यान केलं की गडी आपल्या मराठी भाषेचाच वापर जास्त झाला पाहिजे. कारण एकही असा कोणताही यूट्यूबर नाही की आपल्या या साऊंड लाईनच्या बद्दल जी इन्फॉर्मेशन आहे, जे एम्प्लिफायर्स असो, मिक्सर असो, की जो मराठीमध्ये देत असतो. त्याच्यामुळे मी ठरवले की आजपासून सर्व व्हिडिओ, कारण आपण महाराष्ट्रात राहता आणि महाराष्ट्राचीच भाषा या व्हिडिओमध्ये आली पाहिजे आणि या चॅनलवरती साऊंड इन्फॉर्मेशन पूर्ण मराठीमध्ये मिळाली पाहिजे. म्हणून आजपासून पूर्ण या चॅनलवरती व्हिडिओ दोस्तो मित्रांनो, हिंदी थोडी येते तर ते पूर्ण व्हिडिओ आपले मराठीमध्ये येणार आहेत. तर आज आपल्या व्हिडिओसाठी जे मिक्सर आपण रिव्ह्यू करण्यासाठी आला आहे तर तो आहुजाचा प्रो मिक्स 1442 हा मिक्सर आहे. तर मिक्सर हा दोस्तो खूप दिवसापासून लॉन्च झालेला आहे, नवीन मॉडेल आहे मिक्सरचं आहे. तर विषय असा आहे की मित्रांनो, आपण सर्व या मिक्सरबद्दल पूर्ण डिटेल्स पाहणार आहोत आणि एक एक पॉईंट पूर्ण क्लिअर करणार आहोत. कारण आपण जे आता काही कस्टमर्स असे असतात, ग्राहक असे असतात की त्यांना याची माहिती नसते, त्यांना काय रिक्वायरमेंट आहे हे पण माहीत नसते आणि किती चॅनल आहेत, कसा रिस्पॉन्स काय आहे, इको कसा आहे, सर्व काही माहीत नसते. त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये मी आपल्याला लाईव्ह टेस्टिंग व्हिडिओ इको सर्व सांगणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि आपल्या मराठी भावासाठी प्लीज लाईक करा. तर काही दिवसापासून आपण फेस कॅमचे पण व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका जर आपण महाराष्ट्रामधून व्हिडिओ पाहत असाल. तर स्टार्ट करूया हा आजचा व्हिडिओ. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, हा सप्ताह चालू होता हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये. तर हा छोटा आहे कारण पाण्याचे दिवस असल्यामुळे पूर्ण सप्ताह जो आहे मंदिरामध्येच सेटअप केला होता. आणि त्या मंदिरामध्ये सप्त्यासाठी लागणारे मिक्सर म्हणलं तर आहुजाचं, जे आपली भारतीय कंपनी आहे, तर आहुजाचा जे मिक्सर आहे मित्रांनो 1442 प्रो मिक्स 1442 हा मिक्सर लावला होता. तर या ठिकाणी बघू शकता की आहुजाचा पॉवर कॉर्ड पण सोबत दिला जातो. 220 व्होल्टेजपर्यंत हा काम करतो, म्हणजे चांगला रिस्पॉन्स मिळतो. त्यानंतर सर्व इनपुट जॅक्स आणि आउटपुट जॅक्सचे सर्व इन्सर्ट या ठिकाणी दिलेले आहेत. पॉवर ऑन ऑफ बटन पण आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आहुजा कंपनीची ब्रँडिंग जे मिक्सरच्या वरती छापून मिळते मोठ्या अक्षरामध्ये आणि ओरिजिनलची आपल्याला ओळख व्हावी म्हणून आपल्याला बारकोड पण त्या मिक्सरवरती लावून येतो. तर त्याने आपल्याला कळते की हा ओरिजिनल मिक्सर आहुजाचा आहे. तर त्यानंतर बघू शकता की वरून कसा मिक्सर दिसतो, चांगल्या प्रकारे क्वालिटी आहे मित्रांनो, परंतु काही कमी पण आहे जे मी फील केलं आहे या मिक्सरसोबत. तर ते पण तुम्हाला लास्टला शेअर करणार आहे. तर पूर्ण मिक्सर मित्रांनो बहुतेक 14 चॅनलचा आहे, बहुतेक नाही 14 चॅनलचा आहे. परंतु जे मेन माईक जे आहेत मित्रांनो, तर आपल्याला 12ही वापरण्यात येतात, 12 माईक वापरण्यात येतात. आणि या ठिकाणी पाहू शकता जे मेन आउटपुट आहे मित्रांनो, जे आपले एम्प्लिफायर्स जे मेन जे 2 मास्टर बटन्स असतात. तर या ठिकाणी बघू शकता लेफ्ट और राईटला वरच्या साईडनं 2 आउटपुट आहेत. त्यानंतर खाली मोनो जॅकचे लेफ्ट आणि राईट हे 2 आउटपुट आहेत. त्यानंतर मॉनिटर्स आउट लेफ्ट आणि राईट हे 2 आहेत. त्यानंतर ग्रुप आउटपुट लेफ्ट आणि राईट हे 2 आहेत. लेफ्ट राईट नाही, समजा स्टिरोज आहेत, परंतु आता तोंडात आलं. तर ग्रुप आउट 2 आहेत, ग्रुप 1 ग्रुप 2. त्यानंतर रिटर्न्सचे मोनो लेफ्ट मोनो राईट हे 2 आउटपुट आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर ऑक्स सेंड म्हणजे जे मॉनिटर्ससाठी हॉर्नसाठी जे तुम्हाला फिल्टरेशन करायचे आहे, कोणती फ्रिक्वेन्सी कोणत्या स्लॉटमध्ये तुम्हाला सोडायची आहे, त्यासाठी स्पेशल या ठिकाणी ऑक्स 1 ऑक्स 2 ऑक्स 3 ऑक्स 4. आणि त्यानंतर हेडफोनमध्ये आपल्याला पूर्ण कन्सोल ऐकण्यासाठी, लाईव्ह प्रोग्राम ऐकण्यासाठी ते पण इन्सर्ट बटन आपल्याला मोनो जॅकमध्ये मिळतं आहे. त्यानंतर बघू शकता स्पेशल ऑक्ससाठी स्पेशल व्हॅल्यूम बटन पण आपल्याला मिळतो. म्हणजे ऑक्स 1 ऑक्स 2 ऑक्स 3 रिटर्न मॉनिटर आणि फोन्स यांना तुम्ही तुमच्याप्रमाणे कस्टमाइज करू शकता, त्यांना वापरू शकता. किती प्रमाणात व्हॅल्यूम तुम्हाला सोडायचं आहे, किती प्रमाणात ठेवायचं आहे, कोणत्याचं जास्त करायचं आहे, सर्व कस्टमाइज करण्यासाठी, एडिट करण्यासाठी स्पेशल बटन्स तुम्हाला पाहायला मिळतात, वापरायला मिळतात. त्या ठिकाणी नंतर खाली येऊया तर या मिक्सरमध्ये मित्रांनो सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे इको. तर यामध्ये 24 इको तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये डिले आहे, हॉल आहे, स्टुडिओ आहे, जे तुम्हाला वाटते ते आहे. समजा 24मध्ये तुम्ही एडिट करू शकता. त्यानंतर तुम्हाला कोणत्या ऑक्समध्ये
वरची साईड बघू शकता 3 बटन्स तुम्हाला वर दिसत असतील. तर ते तुम्हाला समजा ऑक्स 1मध्ये इको पाहिजे, त्याच्या किती प्रमाणात सोडायचे ते पण बटन्स मिळते. 2 ऑक्स 2साठी सोडायचं काही इको ते पण आपल्याला आवाज सोडण्यासाठी ते पण मिळते. त्या ठिकाणी खाली येऊ शकता. तर तुम्हाला इको तुम्ही कोणता सिलेक्ट केलेला आहे, किती डिलेवर, किती रिटर्नवर, किती प्रमाणात, किती सेकंदात तुम्ही सेट केलेलं आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला डिजिटल बोर्ड या ठिकाणी इको पाहण्यासाठी मिळतो. त्या ठिकाणी प्रोग्राम सेट करण्यासाठी पण बटन दिलेलं आहे. तुम्हाला जे इको पाहिजे ते आपण सेट करू शकता. त्यानंतर FX पॅरामीटर म्हणजे तुम्हाला डिले किती वेळापर्यंत पाहिजे, रिटर्न किती वेळापर्यंत पाहिजे ते तुम्हाला सेट करण्यासाठी या ठिकाणी पॅरामीटर्स इकोचे दिलेले आहेत. तुम्ही ते चेंज करू शकता तुमच्या सिंगरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. ठिकाणी 24 पूर्ण इको आहेत आणि खाली ग्रुप 1 ग्रुप 2साठी व्हॅल्यूम बटन, मास्टर बटन दिलेले आहेत. आणि वरचे जे आपले 4 आउटपुट होते मेन, लेफ्ट आणि राईटचे जे मेन 4 आहेत आउटपुट, त्यांना ॲडजस्ट करण्यासाठी पण 2 व्हॅल्यूम बटन्स खाली मिळतात. तर हे 24 बीट मल्टी इफेक्ट प्रोसेसर आहे मित्रांनो. इको चांगला आहे, परंतु मिक्सरची शान कोणताही मिक्सर असो, ज्या मिक्सरचा इको जर चांगला नसेल, जी क्वालिटी इकोची येत नसेल, तर तुम्ही मित्रांनो यामा घ्या, स्टुडिओ मास्टर घ्या, साऊंडक्राफ्ट घ्या, कितीही डिजिटल मिक्सर घ्या, किती पण मोठा जरी घेतल्या तर त्याच्यामध्ये इको बरोबर नसेल तर ते मिक्सर काहीही कामाला येत नाही. तुम्ही कितीही पण लाखाचा घ्या, किती पण मोठा घ्या, त्याच्यामध्ये इको जर बरोबर नसेल तर ते तुमच्या काहीच कामाला येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी PFL बटन तुम्हाला पाहायला मिळते, जे आपण आवाज बहुतेक कोणत्या सिग्नल किती प्रमाणात जात आहे, मास्टर बटन्स, व्हॅल्यूम बटन्स, आपला किती सिग्नल चाललं आहे बाहेर मिक्सरच्या ते पाहण्यासाठी या ठिकाणी बघू शकता. तर मिक्सर दिसायला तर पण भारी आहे आणि पैसे पण जास्तच घेतलेले आहेत आवजा कंपनीने जे फॅसिलिटी दिलेली आहे. कारण इतक्या पैशामध्ये कमीत कमी रेटमध्ये दुसरी पण कंपनी जास्तच सुविधा देत आहे. कारण मी ट्राय केलेलं आहे, भरपूर असे मिक्सर पाहिलेले आहेत. तर पैशाच्या प्रमाणे तेवढी अजून क्वालिटी आपल्याला भेटलेली नाही. तरी पाहूया तर लास्टपर्यंत आपल्याला काय काय पाहायला भेटते. या ठिकाणी USB पण आपल्याला पाहायला मिळते आणि टेप या ठिकाणी RC पिनचा यूज करून पण आउटपुट काढू शकतो आणि घेऊ पण शकतो, इन आणि आउट. तर पूर्ण 14 चॅनलचा मिक्सर आहे. आपल्याला 12 चॅनल यूज करण्यासाठी मिळतात, म्हणजे जे मेन आहेत समजा यूज करण्यासाठी मिळतात. आपण लावू शकतो त्यांना आपल्या सेम टू सेम पिनसोबत, म्हणजे पूर्ण 12 एकाच टाईपच्या पिन असतील. तर आता आपण पूर्ण आता काय करूया, एक चॅनलपासून पाहूया की अजून एडिट करण्यासाठी आपल्याला काय काय बटन्स मिळतात. तर या ठिकाणी बघू शकता माईक लावण्यासाठी बटनवरची स्लाईडच तुम्हाला फक्त माईक लावण्यासाठी उपयोगाची आहे, कारण त्याच ठिकाणी माईकचा सुटेबल आवाज निघतो. त्यामुळे तिथूनच आपण माईक लावा वरच्या साईडनं, जे आपण बघू शकता जे फिमेल जॅक आहे त्या ठिकाणूनच तुम्हाला माईक लावायचा आहे. तर पूर्ण चॅनल 1पासून आपण पूर्ण बटन्स पाहणार आहोत. तर लाईनचा मोनो इनपुट पण मिळतो, चॅनलसाठी स्पेशल गेनचा बटन आहे, हाईसचा बटन आहे, मिडचा बटन आहे, लो मिडचा पण आहे आणि लोचा पण आहे. चांगल्या फ्रिक्वेन्सी आहेत मित्रांनो, कारण या फ्रिक्वेन्सीद्वारे आपण फीडबॅक कंट्रोल करू शकतो. त्या ठिकाणी ऑक्स 1 ऑक्स 2साठी तुम्हाला व्हॅल्यूम बटन्स मिळतो. इफेक्ट 1 इफेक्ट 2 म्हणजेच इको, हे आपल्याला कोणता इको तुम्हाला या चॅनलसाठी पाहिजे ते वापरण्यासाठी 2 बटन्स मिळतात. त्या ठिकाणी नंतर पॅन बटन मिळतो मित्रांनो, लेफ्ट आणि राईट करण्यासाठी. पर्टिक्युलर चॅनलला ऑफ करण्यासाठी म्यूट बटन मिळतो. त्याचा आवाज कमी करण्यासाठी पण फेडर मिळतो, व्हॅल्यूम बटन मिळतो, तुम्हाला किती प्रमाणात आवाज सोडायचा आहे. त्यानंतर PFLचा बटन आहे, तुम्ही तुमचा जो आवाज सिग्नल जे एक चॅनलचा आहे, तुम्हाला सिग्नल जर त्या PFL सिग्नलमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही त्याला क्लिक करू शकता, जर पाहायचं नसेल तर काही विषय नाही. त्यानंतर ग्रुप आउटपुटचे पण बटन आहे, जर तुम्हाला त्याच्यात पाहिजे असेल याचा आवाज तर त्याच्यात पण सोडू शकता, पाहिजे नसेल तर ऑफ करू शकता. त्यानंतर ऑक्सचा पण बटन आहे, ते तुम्हाला त्या ऑक्समध्ये पाहिजे असेल तर घेऊ शकता, नसेल तर काही गरज नाही. तर पूर्ण तर मला वाटते पूर्ण आपण माहिती याची पाहिलेली आहे तोंडानं, म्हणजे जे काय आहे ते सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन जर आदर न सांगता तुम्हाला प्रॉपर सांगलेलं आहे असं मला वाटते. तर आता मी भाषा वापरतो, जास्त मी मराठीच्या नावाला लागत नाही, शुद्ध वापरत नाही, जे मी बोलतो रोज त्याच्यावरच बोलणार आहे. आणि त्यानंतर एक मेन महत्त्वाचं म्हणजे फॅन्टम पॉवरचा तुम्ही यूज करू शकता, म्हणजे जे स्टुडिओमध्ये माईक असतात मित्रांनो, जे यूज करतात लोक, जे मोठा असतो, वरून जाळी असतो, चाळण्यासारखा असतो त्याच्यावर, तर ते पण माईक आपण याच्यावरती कनेक्ट करून तुम्ही स्टुडिओला पण उपयोगी आणू शकता या मिक्सरला. तर रिस्पॉन्स भेटण्यावर आहे, जर तुम्हाला पसंत येत असेल तर तुम्ही मिक्सर घेऊ शकता. याची पण मी तुम्हाला रिकमेंडेशन
घेऊ नका म्हणून करू शकत नाही. हे पण पैशाच्या हिशोबानं पण बरोबर चांगली आहे, परंतु जे दुसरे मिक्सर तेवढ्या पैशात जेवढी क्वालिटी द्यायला तेवढी इथं पण भेटायला पाहिजे. कारण तिथं कमी पैशात द्यायला येताना आपण महाग घेऊन काय करू शकता. कारण काही असे पण कस्टमर असतात की त्यांच्याकडं पैशाची कमतरता खूपच जास्त असते. त्याच्यामुळे एवढे पैसे देणं पण त्यांना सहन झालं पाहिजे. कारण पैसे नसतील तर जास्त पैसे देऊन घेण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर घ्या. आणि आपण लाईव्ह टेस्टिंग पाहणार आहोत. तर लाईव्ह टेस्टिंगपासून ऐका आणि मला सांगा की खरंच या मिक्सरचा तुम्हाला रिप्लाय आवडला का. तर मी लास्टला म्हणजे सांगायचं म्हणजे मेन तर मला या मिक्सरचा फक्त एकच प्रोग्राम आवडला नाही मित्रांनो, ते म्हणजे मेन इको. मी तुम्हाला मध्ये पण सांगितलं होतं की मिक्सरचा जर इको जर बरोबर नसेल तर मिक्सर काहीही कामाला येत नाही. त्यामुळे कसा वाटला कमेंट करू शकता. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Allah